नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. तर आपण आज या व्हिडिओमध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीबद्दल माहिती घेणार आहोत किंवा अभ्यास करणार आहोत. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश यांनी कशा पद्धतीनं पूर्वेकडील देशांसोबत व्यापार करण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच व्यापारामध्ये मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे आपल्याला दिसून येतं आणि आपण ते पाहिलेही, अभ्यासही केला. तर आपण आज पाहणार आहोत फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीबद्दल. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ही जी कंपनी आहे 1664 ला ही स्थापना आहे आणि 1668 साली सॉरी 1667 ला ती भारतामध्ये पोहोचली, पण 1668 साली त्यांनी सुरत येथे वखार स्थापन केली 1664 ला. तर ज्यावेळी आपण या तारखेचा विचार करू 1664 आणि 68 ला वखार स्थापना, तर फ्रेंचांना एवढा मोठा कालावधी भारतामध्ये येण्यासाठी का लागला हे आपल्याला पाहावं. कारण जवळ-जवळ हा 64 वर्षाचा कालावधी आहे. म्हणजे 1600 पासून म्हणजे 17व्या शतकाच्या सुरुवातीपासून पोर्तुगीज असतील, डच असतील, ब्रिटिश असतील, हे पूर्वेकडील देशामध्ये व्यापार करण्यासाठी आले. परंतु फ्रान्स जे आहे तो पाठीमागे राहिला. भारतामध्ये किंवा पूर्वेकडील देशामध्ये व्यापार करण्यासाठी एवढा मोठा कालावधी त्यांना का लागला? याचा विचार करणं आपल्याला महत्त्वाचं आहे. कारण युरोपामध्ये ज्यावेळी आपण विचार करतो, युरोप जो प्रदेश आहे युरोपचा, ब्रिटन असेल, पोर्तुगीज असतील, स्पेन असेल, नेदरलँड असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, यासारखे अनेक जे छोटे-छोटे राज्य आहेत, हे छोटे-छोटे देश हे एकाच प्रदेशावरती म्हणजे युरोपामध्ये जे आहेत ते जवळ-जवळ असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग जवळ-जवळ असूनही म्हणजे जसं स्पेन आहे, पोर्तुगाल आहे, या दोघांमध्ये सोबतच्या कालखंडामध्ये व्यापारी वर्चस्व निर्माण करण्यासाठी किंवा प्रदेश हस्तगत करण्यासाठी, वसाहत निर्माण करण्यासाठी स्पर्धा सुरू होती. स्पेन, पोर्तुगाल हे शेजारी-शेजारी. जरा त्यांच्या वरच्या बाजूला गेले की ब्रिटन म्हणजे इंग्लंड आहे आणि त्या उत्तरेला जाऊन पूर्वेला थोडं पाहिलं पोर्तुगालचे किंवा स्पेनचे, तर फ्रान्स असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग फ्रान्सला ही बाब का समजली नाही? फ्रान्सला समजली नसेल का की पोर्तुगीजांना व्यापारामध्ये प्रचंड प्रमाणात नफा होत आहे पूर्वेकडील देशामध्ये व्यापार करत असताना. म्हणजे 60 पट नफा वास्को द गामाने मिळवला होता. म्हणजे ज्यावेळी कालिकत बंदरातून तो व्यापारी वस्तू घेऊन गेला होता त्याच्या मायदेशी, ₹1 वस्तूच्या बदल्यात त्याला ₹60 नफा झाला होता. म्हणजे 60 पट नफा झाला होता. ही बाब संपूर्ण युरोपामध्ये पसरली होती. मग फ्रान्सही युरोपातच आहे. फ्रान्सला कळाली नसेल का ही बाब? कळाली असेल. मग 64 वर्षाचा कालावधी का लागला? 64 ला त्यांनी पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्यासाठी व्यापारी कंपनी का स्थापन केली? याचा विचार करणं महत्त्वाचं ठरतं. म्हणून आपण पाहूया की फ्रान्सने जे आहे ती कधीपासून प्रयत्न चालू केले होते पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्यासाठी आणि त्यांना यश कधी भेटलं? तर यश त्यांना 1664 साली भेटलं. म्हणजे कंपनी स्थापन करण्याला 1664 ला भेटलं. परंतु 67 ला ते भारतामध्ये आले, 68 ला त्यांनी वखार स्थापन करण्यासाठी ते यशस्वी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर आता आपण पाहूया की फ्रान्सने 1604, 1611 ते 15, 1642 असा प्रयत्न केला होता. कंपनी स्थापन म्हणजे 1604 ला त्यांनी प्रयत्न केला. 1611 ला, 15 ला, 1642 या कालखंडामध्ये त्याने पूर्वेकडील देशामध्ये येण्यासाठी प्रयत्न केला होता. व्यापार म्हणजे व्यापारी मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. स्वप्न पाहिलं होतं यांनी 17व्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकामध्ये किंवा कालखंडामध्ये म्हणता येईल. परंतु यश का भेटलं नाही यांना? तर आपण पाहतो की पोर्तुगीज असतील, डच असतील किंवा ब्रिटिश असतील, हे एकमेकांचे स्पर्धक होते. तर सुरुवातीला ज्यावेळी आपण पाहिलं की 1600 म्हणजे 17व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये 1609 असेल, 1619 असेल, 1615, 1623 ही 1615 आणि 23 मध्ये इंग्रजांना, डचांनी इंडोनेशियामधून हाकलून लावलं होतं. पोर्तुगीजांना 1609 ते 19 या काळामध्ये म्हणजे या तारखेला या इसवी सनाला त्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केला होता आणि त्यांनाही इंडोनेशिया बेटातून अंबोनिया असेल, सुमात्रा असेल, जावा असेल इथून हाकलून लावलं. डचांनी मग यांच्या लढाया युद्ध व्हायची. कोणाच्या? पोर्तुगीज, डच, ब्रिटिश असतील एकमेकांची युद्ध व्हायची. पोर्तुगीजांनाही 1611 मध्ये ब्रिटिशांनी हरवलं होतं आणि ब्रिटिशांनी पोर्तुगीजांना 1611-12 हरवलं होतं. मग त्यावेळी
मुघल सम्राटांनी खुश होऊन काय केलं, 1613 सुरुवातीला वखार स्थापनेची परवानगी कुणाला दिली? ब्रिटिशांना. आले होते कधी? 1608 सुरुवातीला आले होते, परंतु वखार स्थापन करण्याची परवानगी कधी भेटली? तर 1613. कधी कुणाला हरवलं होतं? पोर्तुगीजांना. म्हणजे एकमेकांवरती घोडी करून व्यापारामध्ये मक्तेदारी स्थापन करून प्रदेशावरती वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न यांचा सुरू होता सुरुवातीच्या कालखंडामध्ये. मग फ्रान्सलाही ह्या स्पर्धेमध्ये उतरायचं होतं, परंतु सुरुवातीच्या कालखंडामध्ये या लोकांनी म्हणजे ब्रिटिश असतील, डच असतील, पोर्तुगीज असतील यांनी फ्रान्सला व्यापारामध्ये मक्तेदारी निर्माण करण्यासाठी किंवा पूर्वेकडे येण्यासाठी अडथळा येऊ दिले नाही त्यांना. म्हणजे युद्ध ते फ्रान्ससोबत युद्ध करत होते. म्हणजे आता समुद्र सफर करायचे असेल त्याचा असेल तर यांचा सामना किंवा यांचा प्रतिकार फ्रान्सला करावा लागेल. आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये जे आहे फ्रान्स पूर्वेकडे येण्याकडे तितकं लक्ष नव्हतं. त्यांचं लक्ष होतं की आपण कॅनडा, साऊथ आफ्रिका, उत्तर अमेरिका यासारख्या प्रदेशामध्ये वसाहत निर्माण करण्याचा प्रयत्न फ्रान्सचा होता. म्हणून या कालखंडामध्ये तितका रस यांनी घेतला नाही. प्रयत्न केला, परंतु तितका रस म्हणजे जायचंच आणि वखार स्थापन करायचे, व्यापारामध्ये मक्तेदारी निर्माण करायचे, वसाहत स्थापन करायचे, पूर्वेकडे जायचे, जसं की डचांनी ठरवलं होतं, पोर्तुगीजांनी ठरवलं होतं. यांच्यासारखा म्हणजे जिद्दीने ते सुरुवातीच्या कालखंडामध्ये निघाले नाहीत आणि त्यांनी पूर्वेकडे तितकं लक्ष दिलं नाही. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी रस घेतला. आणि दुसरी अशी गोष्ट फ्रान्सबद्दल की यांचं जहाज बांधणीमध्ये हे कमजोर होतं, प्लस ह्यांना व्यापार करण्याचा अनुभव नव्हता, अनुभव कमी अनुभव होता यामुळे, आणि आर्थिक परिस्थिती यांची कमजोर होती फ्रान्सची. या गोष्टीमुळे हे समुद्र पर्यटन करू शकले नाहीत आणि पूर्वेकडे लवकरात लवकर येऊ शकले नाही फ्रान्स. आणि त्यासोबतच फ्रान्स जे होता म्हणजे 1642च्या अगोदर, आता हा जो आहे 1611-15 याच्या अगोदरच्या कालखंडामध्ये फ्रान्समध्ये धार्मिक युद्ध चालू होते. धार्मिक युद्ध कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट या दोन ख्रिश्चन धर्मातील पंथ आहेत. या दोन पंथामध्ये सतत लढाई होत असत आणि या लढाया फ्रान्समध्ये सुरू होत्या 14व्या लुईच्या कालखंडाच्या अगोदर नंतरही होते. परंतु जास्तीत जास्त नंतर 14व्या लुईच्या आधीच्या कालखंडामध्ये म्हणजे 13व्या लुईच्या कालखंडामध्ये धार्मिक लढाया फ्रान्सच्या मायदेशी होत असत. आणि त्यामुळं त्यांची आर्थिक परिस्थिती जी आहे म्हणजे सतत युद्धाचा सामना करावा लागला असल्यामुळं आणि वसाहतवाद निर्माण करायचं म्हणल्यावर आता उत्तर अमेरिकेमध्ये असतील स्पेन आणि पोर्तुगालची स्पेन आणि डचांशी त्यांना स्पर्धा करणं किंवा युद्ध करणं भागच होतं. त्यामुळे या कालखंडामध्ये यांना इकडच्या प्रदेशाकडे लक्ष देणं झालं नाही. आता 1442 नंतरचा कालखंड पाहू. तर 1442 म्हणजे 14व्या लुईचा कालखंड पाहू आपण. 14व्या लुईचा कालखंड आहे 14वा. इथे घेऊ 14वा लुई 1642 ते 1715 असा आहे का फ्रान्सच्या राज्यकारभाराचा कालखंड आहे किंवा कालावधी आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये 14व्या लुईने फ्रान्सला आर्थिकरित्या मजबूत करण्याचा प्रयत्न केला. आर्थिक स्थिती त्यांना फ्रान्सची चांगली केली. त्याचबरोबर फ्रान्स सांस्कृतिक क्षेत्र असेल, साहित्य असेल, कला असेल यांना त्यांना भाव दिला आणि फ्रान्सला प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायला लागला सुरुवातीच्या कालखंडामध्ये. परंतु नंतर तोही युद्ध करून तो इतका युद्ध करून इतक्या त्याने लढाई झाला की फ्रान्सची परिस्थिती जी आहे ती पूर्ववत झाली. म्हणजे आर्थिक परिस्थिती बिकट बनली, नाजूक बनली आणि जनता जी आहे ती याला वैतागली. म्हणजे खायलाच भेटणं गेलं, आर्थिक परिस्थिती कमजोर झाली, जनतेकडे पैसा नाही, राज्याचा खजिना रिकामा झाला. सुरुवातीच्या कालखंडामध्ये ह्या 14व्या लुईला जनतेनं डोक्यावर घेतलं होतं, परंतु नंतर ही जनता याला वैतागली होती, कंटाळली होती. आणि यामुळे म्हणजे 22 वर्ष त्यानंतर म्हणजे 1642 ते 1664 यांना स्थापन करावं लागली पूर्वेकडे जाण्यासाठी एक कंपनी, भारताकडे येण्यासाठी एक कंपनी.
कारण आर्थिक स्थिती मजबूत करायची होती ना फ्रान्सची, म्हणूनच त्यांनी निर्णय घेतला की आता फ्रान्सकडे जायचं. तर सांगत असं होतो की 14व्या लुईचा जो कालखंड उत्तर कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये त्यांनी अनेक युद्ध केले. युद्धामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली. जनता वैतागली होती. राज्याचा खजिना रिकामा झाला होता. ज्यावेळी तो मेला त्यावेळी त्याच्या जनतेने ईश्वराचे आभार मानले. आनंद व्यक्त केला होता. नाचले होते आनंदाने फ्रान्सची जनता. इतका तो क्रूर आणि म्हणजे कमजोर म्हणजे मला राज्यकारभारामध्ये तो अयशस्वी ठरला होता. सॉरी उत्तर कालखंडामध्ये. तर 14व्या लुई जो आहे त्याचा मंत्री कोलबर्ट. 14व्या लुईचा मंत्री कोलबर्ट. कोलबर्ट यांनी हा जो आहे फ्रान्सिस कॅरॉन याच्या नेतृत्वाखाली या कंपनीची स्थापना केली. आता फ्रान्सिस कॅरॉन कोण होता हे पाहणं महत्वाचं आहे. फ्रान्सिस कॅरॉन हा फ्रान्सिस कॅरॉन जो आहे सुरुवातीच्या काळामध्ये याने डच व्यापाऱ्यांसोबत काम केलं होतं. कंपनीमध्ये काम केलं होतं. व्यापारी म्हणून किंवा सेनापती म्हणून असेल. मग त्याला अनुभव होता त्या गोष्टींचा, म्हणजे पूर्वेकडील देशामध्ये व्यापार करण्याचा. याला फारसी भाषा येत होती, म्हणजे जपानी येत होती. जपानी येत होती. जपानमध्ये याने काय कालावधी म्हणजे काही वेळ काढला होता. म्हणजे याला इकडला प्रदेश थोडा माहित होता. त्याला सागर सफरी करून अनुभव होता. म्हणून त्याची निवड कोलबर्ट याने केली फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीमध्ये. आणि त्याच्या नेतृत्वाखाली पूर्वेकडील देशामध्ये म्हणजे भारतामध्ये व्यापार करण्यासाठी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला पाठवण्यात आलं 1667 ला. तर याची निवड कशी झाली? तर फ्रान्सिस कॅरॉन हा जो आहे याचा आणि डचांचं काहीतरी बिनसलं, म्हणजे भांडण झालं, वाद झाला. वादातून तो तिथून निघाल्यानंतर इकडे गेला फ्रान्सकडे. मग यानं त्याची निवड केली. आता ही 1664 ला स्थापन झालेली जी कंपनी आहे, 1664 ला फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. तर ते हा जो आहे प्रदेश समजा हा केप ऑफ गुड आहे साऊथ आफ्रिकेचा, म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा तो कोणता केप ऑफ गुड होप. त्याला पोर्तुगीजाच्या राजा जॉनने नाव दिले केप ऑफ गुड होप, परंतु याला केप ऑफ स्टॉर्म म्हणायचं, म्हणजे वादळांचं ठिकाण असं त्याचं नाव होतं. परंतु यानंतर आशेचं ठिकाण ठरलं. कारण का? कारण बार्थोलोमेव डायसने इथे येऊन हिंद महासागर पाहिला आणि म्हटलं की पूर्वेकडे जाण्याचा म्हणजे हिंदुस्थानकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला, असं त्यांनी त्याच्या राजाला सांगितलं. तर आता आपण इथे पाहत आहोत, म्हणजे दक्षिण आफ्रिकेचं टोक जे आहे केप ऑफ गुड होप इथे आला. 1664 ला इथे फ्रेंच व्यापारी आले. इथे आल्यानंतर त्यांनी थेट भारताकडे किंवा इंडोनेशियाकडे गेले नाही. ते आले मादागास्कर, म्हणजे साऊथ आफ्रिकेच्या पूर्वेकडील हा एक छोटासा प्रदेश आहे, देश आहे मादागास्कर म्हणून. इथे जे आहे इथे त्यांनी थोडा कालावधी पाहिला वर्चस्व प्रस्थापित करण्याचा, तिथून व्यापारी फायदा मिळवण्याचा, मक्तेदारी निर्माण करण्याचा. परंतु तिथेही त्यांना अपयश आलं त्या कंपनीला. अपयश आलं म्हणजे काय झालं की त्यांना आर्थिक फायदा झाला नाही. पोर्तुगीजांनी काढत सांगितलं का म्हणून तिथून ते वापस गेले. म्हणजे 1767 नंतर हा फ्रान्सिस कॅरॉन कुठं आला? भारतामध्ये, सुरतला, भारतामध्ये आला 1667 ला. हा गेला कुठे? औरंगजेबाकडे. औरंगजेबाला म्हणाला की आम्ही युरोपीय व्यापारी आहोत, आम्ही इथे तुमच्या प्रदेशामध्ये व्यापार करू इच्छित आहोत, फक्त व्यापार करू इच्छित आहोत, बाकी काही नाही. म्हणून व्यापाराची परवानगी द्या आम्हाला, वकार स्थापन करण्याची परवानगी द्या. औरंगजेब म्हणाला त्याला असं वाटलं की आता इतर व्यापाऱ्यांप्रमाणे हे आपल्याला कर देतील. आणि त्यांनी फ्रान्सिस कॅरॉनने तसं सांगितले असेल औरंगजेबाला, आणि म्हणून त्यांना 1667 ला परवानगी भेटली. म्हणून 68 ला त्यांनी सुरतला व्यापारी व्यापार स्थापन केली. म्हणजे त्यांची नीतीच होती अगोदर यायचं देशीय राजाची भेट घेऊन काही भेटवस्तू द्यायच्या, उद्देश सांगायचा, कुठल्या राजाचे प्रतिनिधी आहोत ते सांगायचं, परवानगी घ्यायची व्यापार करण्याची. तर सुरुवातीला 1668 सुरतीत त्यांनी मछलीपट्टण येथे सुरत येथे व्यापार स्थापन केली. त्याच्यानंतर जे आहे कुठे कुठे फ्रेंचांनी व्यापारी व्यापार स्थापन केले ते आपण पाहूया. तर 1669 ला मछलीपट्टणम, 1673 पांडिचेरी, म्हणजेच पांडिचेरी, त्याला पुद्दुचेरी असं म्हणायचं. त्यानंतर 1690 ला
बंगालमध्ये चंद्रनगर ही महत्वाची व्यापारी ठिकाण. पुन्हा 1724ला माही असेल, पुन्हा 1739ला कारिका. तर या साली या ठिकाणी त्यांनी आपली व्यापारी ठाणी स्थापन केली होती किंवा व्यापारी वखारी स्थापन केले होते फ्रेंचांनी. तर भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी कुठे कुठे वखारी स्थापन केल्या, सुरुवातीला कोण आलं होतं हे आपण पाहिलं. फ्रेंचांना यायला उशीर का लागला भारतामध्ये यायला हेही आपण पाहिलं. ते आता आपण पुढे पाहणार आहोत. म्हणजे त्याच्यानंतर फ्रेंच आणि इंग्रज या दोघांमध्ये स्पर्धा सुरू झाली, व्यापारी स्पर्धा. आणि स्पर्धा म्हणून भारतामध्ये स्पर्धक होते ते आणि युरोपामध्ये स्पर्धक होते. कारण फ्रेंच जे आहेत सुरुवातीच्या कालखंडामध्ये कॅनडा असेल, अमेरिका असेल, ब्राझील असेल, उत्तर आफ्रिका असेल, उत्तर अमेरिका असेल किंवा आफ्रिका असेल, कॅरेबियन बेट असतो, यांसारख्या ठिकाणी यांनी वसाहत स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून तिथं आणि त्या प्रदेशामध्ये ब्रिटिश म्हणजे ब्रिटनचे लोक, ब्रिटिश इंडिया कंपनी जशी आहे आपल्या भारतामध्ये तशीच एक कंपनी तिकडल्या प्रदेशामध्ये होती. तिथेही त्यांच्यामध्ये युद्ध व्हायची, मायादेशात युद्ध व्हायची, मग भारतामध्येही यांची युद्ध व्हायची. मग 1739च्या नंतर ज्यावेळी ऑस्ट्रियाच्या वसाहत हक्कावरून म्हणजे फ्रान्स त्याच्याजवळ असलेला प्रदेश आहे, ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यामध्ये त्याच्या वारसा हक्कावरून युद्ध सुरू झालं. मग 1742 पासून 3 कर्नाटक युद्ध ह्या इंग्लंड आणि फ्रान्समध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर हे कर्नाटक युद्ध कधी कधी झाली, कोणकोणत्या साली झाली हे आपण पाहणार आहोत. 1763 मध्ये म्हणजे सप्तवार्षिक युद्ध संपेपर्यंत यांच्यामध्ये 3 कर्नाटक युद्ध झाली असं आपल्याला दिसून येतं. तर ते आपण नंतर पाहणार आहोत. ब्रिटिश आणि फ्रेंच यांची युद्ध यांच्यामध्ये झालेली युद्ध आपण पुढल्या कालखंडामध्ये किंवा पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण. आणि ते पाहत असताना फ्रेंचांचे जे गव्हर्नर होते म्हणजे ड्युमा असेल, डुप्ले असेल किंवा काउंट लाली असेल, काउंट लाली हे महत्वाचे गव्हर्नर यांच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. म्हणजे सुरुवातीच्या कालखंडामध्ये यांची काय भूमिका होती भारतामध्ये आल्यानंतर ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण ज्यावेळी कर्नाटक युद्ध आपण पाहत असतो त्यामध्ये डुप्ले आणि काउंट लाली यांची भूमिका जशी महत्वाची आहे, म्हणजे डुप्लेची भूमिका किंवा धोरण महत्वाची आहे. याने जे आहे ड्युमाची धोरणं अवलंबली होती थोडक्यात, म्हणजे त्यामध्ये थोडी प्रगती केली होती. त्यामुळे ड्युमाचाही अभ्यास किंवा ड्युमाच्या कालखंडाबद्दल अभ्यास आपण त्यावेळी पाहूयात. तर आता आपण इतकंच लक्षात घेतलं की फ्रेंचांना भारतामध्ये यायला उशीर काय झाला, ते भारतामध्ये कधी आले, त्यांनी सुरुवात कधी केली, त्यासोबतच कुठे कुठे त्यांनी भारतामध्ये व्यापारी वगैरे स्थापन केलं हे पाहिलं आणि इतकंच पाहणं महत्वाचं होतं. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.